उदय सामंत या नावाची वेगळी ओळख रत्नागिरीकरांना करून द्यायची आवश्यकता नाही। 2004 साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून निवडून आलेला हा युवक हा म्हणता विजयी चौकार मारून 5व्या पर्वासाठी अतिशय अभिमानाने आनंदाने आज तुमच्या समोर सगळ्यात श्रेष्ठ दिग्गजांच्या साक्षीने इथे बसलेला आहे। याचं कारणच ते आहे की आपण सर्व हजारो रत्नागिरीकरांनी भरभरून दिलेले साहेबांना आशीर्वाद। एकदा तुमच्या सर्वांसाठी जोरात टाळ्या होऊ देत प्लीज, कारण तुमचे हे आशीर्वाद गेली 20 वर्ष आमच्या उदयच्या पाठीशी आहेत। 2019 ते 2024 या कार्यकालामध्ये जी ठळक कामं केली, कार्य अहवालाचं प्रकाशन आज आपण करतोय आणि याचे निमंत्रक माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावा। नमस्कार। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, मी त्यांना अभिवादन करतो। आज या अत्यंत अनौपचारिक कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी इथे उभा आहे। आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि त्याकरता हे उपस्थित असणारे दिग्गज लक्षात घेता याचा मला इथे प्रास्ताविक करायला मिळणे माझं मी भाग्य समजतो आणि त्याचं सर्व क्रेडिट ऑफकोर्स सामंत साहेबांना जातं। गेल्या 5 वर्षातल्या त्यांनी केलेल्या विविध कामांचा जो आढावा आहे, ह्या अहवालाच्या माध्यमातून आमचा हा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय। अहवाल तयार करत असताना आमची खूप तारांबळ उडाली होती, कारण शासन निर्णय झाला आहे असं अहवालामध्ये नमूद करायचं, तोच पुढच्या काही क्षणातच त्या निर्णयावर अंमलबजावणी होऊन त्या कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ पार पाडायचा, म्हणजे अशी एकंदरीत आमची तारांबळ उडाली होती। आणि विकास कामांची संख्या आणि त्याची गती, पूर्णत्वास नेण्याची त्याची गती बघता आमची फारच धांदल उडाली होती। गतिमान आणि विकसनशील शासन काय असतं ते आपल्याला ह्या अहवालाच्या माध्यमातून लक्षात येईलच। आजचा ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे हे सगळे दिग्गज लोक, विज्ञानातला हल्दीघाटी योद्धा असा ज्यांचा उल्लेख होतो असे पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर, ज्यांचं अस्तित्वच समाजातल्या अनेक वंचित आणि दुर्लक्षित घटकांना आधारवत ठरणार आहे असे माननीय डॉक्टर आमटे, आणि आपल्यातला कलावंताला चिरतरुण ठेवत समाजसेवेला एक वेगळा दृष्टिकोन देणारे आपले सर्वांचे लाडके नाना। मी माझं भाग्य समजतो की त्यांना मी जेव्हा विमानतळावर आणायला गेलो होतो तेव्हा डॉक्टर माशेलकर सर आणि नाना पाठीमागे बसले होते आणि मी पुढे बसलो होतो, पुढच्या सीटवर बसलो होतो। आणि आज त्या दोघांच्या लक्षात आलं ते दोघे एकाच शाळेत शिकलेले आहेत, आणि मग त्यांची जी गंमत जम्मत जी चालू होती ती मी स्वतः डोळ्यांनी बघितली। आणि अशा दिग्गज लोकांबरोबर काही क्षण अनुभवायला जे मिळणं जे आहे ते खरोखरच ग्रेट आहात तुम्ही सर। आणि दोघंही एकमेकांना म्हणत होते, मी मोठा नाही रे एवढा, मी मोठा नाही रे एवढा, अशी खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत। आणि त्याच्यात मला नानांनी शिवीसुद्धा घातली, गाढवा तू हा जर दरवाजा बंद केला नसता तर तुला मारे ना, असं ग्रेट। खरोखरच मला अंगावर काटा येतो नाना हे ऐकताना सुद्धा। आणि नाना तुम्हाला आहो जाऊ म्हणणं सुद्धा काहीतरीच वाटतं। मी हे सगळ्यांच्या मनातलं बोलतोय, कारण सचिन तेंडुलकरला आज सचिन सर असं समोर म्हणू, पण तो आपला सचिन आहे असंच तुम्ही सर्वांचे लाडके आहेत नाना, तरी मी आहो जाऊच म्हणतोय। आज विशेष म्हणजे ह्या तीनही दिग्गजांचा जो सत्कार होतोय ते आपले रत्नागिरीतली खूप मोठ्या मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत। आपले श्रीरंग कद्रेकर सर आज उपस्थित आहेत। त्याच्यानंतर रत्नागिरीतलं नाव जे आहे, रत्नागिरीचं नाव जगात ज्यांनी कोरलं, जवळजवळ फिश इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी मोठं नाव कमावलेलं आहे, आणि सर्वात मोठं म्हणजे ज्यांची 2000 कोटीच्या वरती त्यांचा काय म्हणतात त्याला ताळेबंद आहे असे गद्रे सर आहेत, दीपक गद्रे सर आहेत। आपल्या रत्नागिरीतील 18 पगड जातींना, आणि नुसतं 18 पगड जाती नाही, इतर सर्वच जाती असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, आणि अशा सगळ्याच
जाती धर्मांचं आमचं जे रत्नागिरीचं जे देवस्थान जे आहे श्रीदेव काळभैरव असे देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजसेवा ज्यांच्यामुळे सुरू झाली असे आपले पितृतुल्य माननीय अण्णा सामंत, की त्यांच्या आशीर्वादाने सामंत साहेबांनी या आपल्या समाजसेवेला सुरुवात केली. अशी सर्व दिग्गज मंडळी, हे तुम्ही सर्वच श्रेष्ठ मंडळी आहात. रत्नागिरीतली मंडळी तुम्ही उच्च आहात, पण तुमचं प्रातिनिधिक स्वरूपात ही 4 मंडळी आलेत असं म्हणायला हरकत नाही. तर हा तुमचा सर्वांचाच सन्मान आहे की ह्यांच्या वतीने ह्या दिग्गजांचा सन्मान होतोय. माननीय सायमन साहेबांच्या अहवालाचा प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक ऑफकोर्स माझं भाग्य आहे. आमच्या विनंतीला मान देऊन माशेलकर सर, डॉक्टर आमटे आणि नाना आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद देतो. हा शब्द खूपच छोटा आहे, पण तरीही मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. सर्व पत्रकार बंधू आहेत, भगिनी आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामंत साहेबांवर प्रेम करणारी ही समस्त रत्नागिरीकर मंडळी आहेत. ह्याच्यात आजचा हा कार्यक्रम जो आहे तर तो त्याच्यात कुठल्याही पर्टिक्युलर एका पक्षाचा नाही आहे, तर हा रत्नागिरीतली जी विकास कामं झाली त्यांचाच हा कार्यक्रम आहे, सगळ्या जनतेचा कार्यक्रम आहे. आणि ही मंडळी जी बसलेली आहेत ही आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचंसुद्धा आणि तुमचंसुद्धा आभार मानतो. आणि मी अभिजितला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं सूत्र घ्यावे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद राहुल. मित्र, यानंतर जे 3 दिग्गज इथे उभे आहेत आणि इथे आलेले आहेत, आपल्या सर्वांचंच रत्नागिरीकरांचं भाग्य आहे. राहुलजी, त्यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण मानपत्र देऊन करणार आहोत. आणि मी विनंती करेन की आपण मानपत्र पहिलं देऊ त्यांना, त्याच्यानंतर वाचन करूया. तत्पूर्वी सत्कारासाठी जो रत्नागिरीतली मुख्य मंडळी इथे उपस्थित आहेत, मुन्नाशेठ सुर्वे आहेत, दीपक शेठ आहेत, त्यानंतर डॉक्टर कदरेकर आहेत, आदरणीय अण्णा आहेत, ही मंडळी रत्नागिरीचा चेहरा आहेत. अर्थात ही मंडळी इथे आहेत म्हणजे तुम्ही सगळे इथे आहात असे यातनं प्रतीत होतं. तर मी विनंती करेन की आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांपासून सुरुवात करूया. त्याकरता मी पूर्वा पेठेला इथे निमंत्रित करतो. नमस्कार. पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, सप्रेम नमस्कार. मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारा शाळकरी मुलगा, इथपासून सुरू झालेला प्रवास भारताच्या पंतप्रधानांचा विज्ञान सल्लागार इथवर येऊन पोचणं, हे आपल्यातील अफाट बुद्धिमत्ता, दुर्दम्य आशावाद आणि अपार कष्टाचं फलित आहे. आपण दिलेली सप्तसूत्री भारताच्या यशस्वी वाटचालीला नक्कीच दिशादर्शक आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंत या गुणवैशिष्ट्यांमुळेच पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या भारतातील उच्चतम पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. आपल्यासारख्या असामान्य व्यक्तीच्या हातून माझा हा कार्य अहवाल प्रकाशित होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सोहळ्यातील आपली उपस्थिती हा माझा व समस्त रत्नागिरीकरांचा गौरव आहे. आपला उदय सामंत. माननीय गद्रे काकांना विनंती आहे आपण माशेलकर सरांना सन्मानित करावं. तर सप्रेम नमस्कार. आनंदवनातील श्रद्धेय बाबा आमटे यांचा सेवेचा वारसा चालवणारे आपण समाजातील दुर्लक्षित लोकांकरता करत असलेल्या कामाचा उल्लेख आनंदवनाने दिलेली जीवनाची श्रीमंती असा करता. प्रयोगवनाचा कुलगुरू हे आपल्यासाठीचे संबोधन यामुळेच सार्थ ठरते. जातविरहित समाज हे बाबांचं स्वप्न आपलं ध्येय मानून ते सत्यात उतरवण्यासाठी आपण करत असलेले अहिर्निश काम आम्हा सर्वांना प्रेरणा देणारं आहे. समाजसेवेचा वारसा जपण्यासाठी आपण घेतलेला वसा व समाजाप्रती आपल्या ठायी असलेला सेवाभाव माझ्यासारख्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरत आहे. माझ्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमासाठी आनंदाची उपासना करणारे आपण उपस्थित असणं ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आपला उदय सामंत.
मुन्ना शेठ. अर्थात यानंतर आपण नानांचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत, पण मला एक वेगळं नातं सांगायचं आहे. नाना, आम्ही लहानपणापासून नानांची नानाविध रूपं बघितली. थिएटरवरची बघितली, रंगभूमीवरची बघितली, अभिनयमधली म्हणजे परिंदामधले नाना पाहिले, प्रहारमधले नाना पाहिले, गुलामी मुस्तफामधले नाना पाहिले, नटसम्राटमधले नाना पाहिले. पण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जी चळवळ तुम्ही सुरू केली आणि जी जबाबदारी तुम्ही आमच्या उदयच्या खांद्यावरती दिली, त्याच्यामध्ये 2 स्थळांचा मी प्रामुख्याने उल्लेख करेन. एक पोमेंडी रत्नागिरी तालुक्यातलं आणि दुसरं पावस. काही कालावधीपूर्वी आपण पावसमध्ये आला होतात, त्यावेळच्या भूमिपूजनाचा साक्षीदार मी आहे. आणि त्याच्यानंतर पावसमधली अशी अनेक कुटुंब आवर्जून रत्नागिरीमध्ये ज्यावेळेला ग्रामीण भागातून येतात तेव्हा येऊन सांगतात, आमचा पाण्याचा प्रश्न सुटला. हे सगळं श्रेय तुम्हाला, तुमच्या नाम फाउंडेशनला आणि तुम्ही जी जबाबदारी आमच्या उदय सामंतांवर दिली त्यांना जातं. त्याच्याकरता मी सर्व रत्नागिरीकरांना विनंती करणे, एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये आदरणीय नानांचे आपण आभार मानूया. पूर्वा, मानपत्रांचं वाचन कर. माननीय श्री नाना पाटेकर, सप्रेम नमस्कार. चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचे काम करणारा मुलगा, ते भविष्यात याच पोस्टरवर चमकण्याचा मान मिळवणारा लोकप्रिय अभिनेता, हा थक्क करणारा आपला प्रवास. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर विश्वनाथ गजानन पाटेकर उर्फ नाना पाटेकर जेव्हा आतंकवाद्याची भूमिका साकारायची नाही या तत्वामुळे चक्क हॉलिवूडची ऑफर नाकारतात, तेव्हा 1999 साली कारगिल युद्धात मेजर म्हणून सीमेचे रक्षण करणारे आपण आपल्यातील देशभक्तीचे सतत तेवत राहणारे तत्व सिद्ध करता. बळीराजासाठीही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अत्यंत भरीव व आदर्श काम करत आहात. घरच्या गणपतीची आरास स्वतः करणारे आपण, परखड आणि स्पष्ट बोलणारे आपण, गॉडफादर नसतानाही सिनेसृष्टीत आपल्या नावाभोवती वलय निर्माण करणारे आपण, आपल्यातील भावना तितक्याच ताकदीनं शब्दबद्ध करणारे कवी मनाचे आपण आणि एखाद्या भावनिक क्षणी चटकन हळवे होणारे आपण, इतक्या नानाविध छटा आपल्या व्यक्तिमत्वातून अधोरेखित करता. आज माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपणासारखा संवेदनशील मनाचा, माणुसकी जपणारा कलाकार उपस्थित आहे, हे आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. आपला उदय सामंत. आदरणीय अण्णा, आपल्याला विनंती करतो, त्याचबरोबर श्रीकांत पाटील आणि आप्पा रणभिसे आपल्यालाही विनंती करतो की आपण या सत्कारासाठी नेमकं आपल्या मतदारसंघासाठी, महाराष्ट्रासाठी, जिल्ह्यासाठी नक्की काय केलं आहे. कारण दरवेळेला 2013 सालीचा एक छोटासा किस्सा मला आठवतो. पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळेला नाना आमच्या उदयनी सांगितलं होतं की जेव्हा पहिलं मंत्रिपद त्यांना मिळालं, कसं वाटतंय, पत्रकारांनी विचारलं. ते म्हटले की मला मंत्री झाल्याचा आनंद आहे, पण माझ्यावरती जबाबदारीचं ओझं आहे, माझ्यावरची जबाबदारीची जाणीव आहे आणि ती मी कधीच माझ्या जबाबदारीपासून मागे फिरणार नाही. आणि गेली 11 वर्ष आम्ही सर्व रत्नागिरीकर या घटनेचे साक्षीदार आहोत. 2019 साली सुद्धा आपण असंच कार्य अहवालाचं एक प्रकाशन केलं होतं. ती सगळी कामं साहेबांनी पूर्ण केली आणि 2019 ते 24 या 5 वर्षामध्ये जी ठळक कामं भूमिपूजनापासून पूर्णत्वापर्यंत नेलीत, काही कामं सुरू आहेत, याचा एक धावता गोषवारा आपण चित्रफितीच्या माध्यमातून आता पाहूया. मी आशिषला विनंती करेन की आपण ऑडिओ व्हिज्युअल प्ले करा प्लीज. जून 2022 रोजी राज्याचे संवेदनशील आणि लोकप्रिय मुख्यमंत्री
नामदार एकनाथजी शिंदे यांनी आपल्या पदाची शपथ घेतली। या 2 वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या विकासात्मक घोडदौडीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची दूरदर्शिता राज्यामध्ये विकासात्मक बदल घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। त्याचबरोबर प्रशासनावर मजबूत पकड असलेले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राज्याच्या या प्रगतीमध्ये महत्त्वाचा हातभार लावत आहेत। महाराष्ट्र राज्य या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली दिमाखानं आगेकूच करत आहे। याच विकासात्मक प्रवाहामध्ये रत्नागिरीही अक्षरशः न्हावून निघत आहे। राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या रूपानं रत्नागिरी जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकास पुरुष लाभला आहे। भूतो न भविष्यती अशी शेकडो कोटींची विकास कामे एकाच वेळी जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। शाश्वत विकासावर भर देत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक, पर्यटन, भौगोलिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला आहे। इच्छाशक्ती आणि नेतृत्वाचं पाठबळ असेल तर एखादी व्यक्ती किती काम करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उदय सामंत। केवळ भूमिपूजन नाही तर ग्राउंड झिरोवर कामे दिसू लागली आहे। कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन देखील झाले आहे। उदय सामंत यांनी रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला देखील सुरुवात केली। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिलं संपूर्ण AC वर्ग असलेलं महाविद्यालय आहे। जिथे स्वतःचं खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं सहज शक्य होतं तिथं त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आग्रह धरला आणि ते पूर्ण देखील केलं। अशाच प्रकारे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील रत्नागिरीमध्ये सुरू करून दाखवलं आहे। या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव लोकनेते शामराव पेजे यांचं राहावं यासाठी ते आग्रही होते आणि ते मंजूरही करून घेतलं। जिल्ह्यातील थोर व्यक्तिमत्वांची नावं अशा महत्त्वाच्या वास्तूंना देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात। आज रत्नागिरीत एक देखणी वास्तू या महाविद्यालयाच्या रूपानं उभी आहे। शासकीय फार्मसी महाविद्यालय देखील त्यांच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे। एमफार्म सारखा अभ्यासक्रम संपूर्ण कोकणामध्ये फक्त रत्नागिरीत उपलब्ध आहे। कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र त्यांनी रत्नागिरीत सुरू केलं आणि आज 100 विद्यार्थी या ठिकाणी संस्कृतचं शिक्षण घेत आहेत। शासकीय विधी महाविद्यालय, सागरी विद्यापीठ सुद्धा मंजूर झालं आहे। ही सगळी शासकीय महाविद्यालये सुरू करण्यामागचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण कमी पैशांमध्ये मिळावं यासाठी उदय सामंत यांनी केलेला हा प्रयत्न आहे। रत्नागिरी जिल्हा हा निसर्ग संपदेनं नटलेला आहे। जगाच्या नकाशावर रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची नावं कोरली जावीत यासाठी नामदार उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रातील पहिलं 3D तारांगण रत्नागिरीमध्ये सुरू झालं आहे। अतिशय सुंदर बांधकाम या इमारतीचं झालं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू झालेल्या या तारांगणाला आतापर्यंत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांनी आणि पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सायन्स गॅलरीचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे। संपूर्ण राज्यातील सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करून एक रेकॉर्डच रत्नागिरीच्या नावावर झाला आहे। राज्यभरातील पर्यटक संभाजी महाराजांचा हा पुतळा पाहण्यासाठी रत्नागिरीमध्ये येत आहेत। शहराचं रूपडच यामुळे बदलून गेलं आहे। शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेली विठुरायाची मूर्ती अतिशय विलोभनीय दिसते। रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईत तर या मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलून येतं। वारकरी संप्रदाय, विठुरायाचे भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मारुती मंदिर इथं उभा आहे। या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचं काम उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे। विविध मुद्रेत उभे असलेले मावळे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहेत। असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाचा कायापालटही उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे। 3 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे। संपूर्ण राज्यभरातून पर्यटक इथे येतात आणि नव्याने स्फूर्ती घेऊन आपापल्या घरी जातात। पायाभूत सुविधा सुधारण्यामध्ये देखील उल्लेखनीय अशी कामगिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत उभी राहत आहे। जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम देखील आता जवळजवळ पूर्ण झालं आहे। लवकरच या इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे।
गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हा परिषदेची मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे। पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागत नव्हता। या प्रश्नाकडे नामदार उदय सामंत यांनी विशेष लक्ष देऊन तो पूर्णत्वास नेण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। कोट्यावधी रुपये खर्चून पोलीस निवासस्थानाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। शहरामधील मुख्य एसटी स्टँडचा कायापालट व्हावा यासाठीही उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केलेत। उद्योग मंत्री असलेले नामदार उदय सामंत यांनी MIDCच्या माध्यमातून एसटी स्टँडला निधी देऊन त्याचं काम कसं वेगाने होईल यासाठी प्रयत्न केले। लवकरच एसटी स्टँडचंही लोकार्पण होणार आहे। रत्नागिरीमधील सांस्कृतिक चळवळ देखील बहरत राहावी यासाठी त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह आधुनिक केलं आहे। 10 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नाट्यगृह वातानुकूलित करून सुशोभित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर निर्मात्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी नाट्यगृहावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येत आहे। त्याचबरोबर चिपळूण येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रही त्यांनी सुरू केलं आहे। खेडमधील मीनाताई ठाकरे सभागृहाचं काम देखील युद्ध पातळीनं पूर्णत्वाकडे जात आहे। रत्नागिरीमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठीही त्यांनी जिल्ह्यातील वाचनालयांना बळ दिलं आहे। शासकीय ग्रंथालय असलेल्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरातील बदल तर मनाला एक वेगळाच दिलासा देत आहे। यासोबतच जिल्हा ग्रंथालय देखील त्यांनी सुसज्ज होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्येही जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। रत्नागिरी तालुक्यातील गोळप इथं राज्यातील पहिल्या सोलर एनर्जी पार्कची निर्मिती करण्यात आली आहे। 1000 किलोवॅट विजेची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे। यामुळे ग्रामपंचायतीवरील विजेचा भार तर कमी होणारच आहे, शिवाय प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनंही हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही रत्नागिरीकरांची सेवा सुरूच आहे। नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आरोग्य शिबिरं भरवण्याचं काम या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे। प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत 40 लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे। नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं भरवण्यात आलेलं रांगोळी प्रदर्शन तर खासच होतं। रत्नागिरीकरांच्या मनामध्ये या उपक्रमानं एक वेगळीच छाप पाडली आहे। रत्नागिरीचं पालकत्व स्वीकारून नामदार उदय सामंत यांनी शाश्वत विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत रत्नागिरीकरांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले आहेत। मंचावर बसलेले सगळे मान्यवर, आपण समोर बसलेले सगळे रत्नागिरीकर, तुम्ही जर ती चित्रफीत पाहिली असाल, कोणताही आर्टिफिशियल फोटो नाही आहे। जे काम चालू आहे अर्धवट, तो त्या अर्धवट बांधकामाचा फोटो आहे। याचा अर्थ ते प्रगतीपथावरती आहे आणि जे पूर्ण झालं आहे तो पूर्ण कामाचा फोटो आहे। यालाच शाश्वत विकास म्हणतात, जो काही वर्षांपूर्वी याच थिएटरमध्ये साहेबांनी प्रपोज्ड कामं दाखवली होती LED स्क्रीनवरती, की मी काय करणार आहे, तुमच्यासाठी काय काय करू शकतो, सरकारच्या माध्यमातून किती निधी आणू शकतो, आणि हे सगळं सत्यात उतरतं आहे। याच्यासाठी ही चित्रफीत होती। एकदा मी सर्व रत्नागिरीकरांचे पुन्हा धन्यवाद देतो की सलग 4 टर्म आणि आता येणारी 5वी तुम्ही भरभरून आशीर्वाद उदय सामंत यांना देत आहात। यानंतर आज ही सर्व दिग्गज मंडळी मंचावर असताना तुम्ही येणार म्हणून, सर विकासजी तुम्ही येणार म्हणून, नाना आपण येणार म्हणून, काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी कदाचित आजच घडायच्या होत्या। तो योग आजच होणार होता। त्याची घोषणा मी इथे करतोय। एक म्हणजे CSR फंडामधून रत्नागिरीमधल्या काही चांगल्या संस्था आहेत की ज्या 100 वर्ष 125 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। माननीय उदय सामंत यांनी या संस्थांकरता काही निधी मंजूर केला आणि आज त्याचे धनादेश तुमच्या हस्ते आम्हाला द्यायचे आहेत। त्याची मी इथे घोषणा करेन। मी संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या मंचावरती बोलू इच्छितो। यानंतर आपण आसनस्थ झालेला आहात, रॅपर बाजूला ठेवला आहात। एकदा जोरदार टाळ्या नामदार सामंत साहेबांसाठी होऊ देत। आठवणीने अहवाल संपूर्ण घरी वाचा। आणि या निमित्ताने मी सामंत साहेबांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या देशातील एक दिग्गज शास्त्रज्ञ, पद्मविभूषण
आदरणीय माशेलकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते, नाम फाउंडेशनचे प्रणेते माननीय नानासाहेब पाटेकर, ज्येष्ठ ज्यांच्याकडनं सामाजिक काम आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे असे आदरणीय डॉक्टर विकासजी आमटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले कदरेकर सर, दीपक गद्रे साहेब, मुन्ना शेठ सुर्वे, आदरणीय अण्णा, उपस्थित सर्व रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो, आज या कार्य अहवालाचं प्रकाशन या 3 दिग्गज व्यक्तींच्या हस्ते होतं आहे. हा मी माझा सन्मान समजतो आणि ते रत्नागिरीमध्ये आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो. प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये काही सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवणारे क्षण असतात. त्यातला माझ्या जीवनातला हा एक क्षण आहे, हे देखील मला नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे. मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेब न्यू एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष होते. नानासाहेब, असंच एकदा मी माशेलकर साहेबांना फोन केला. माझी आणि साहेबांची काहीच ओळख नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो. त्यांना सांगितलं की या कमिटीला जर न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं, माझं ज्ञान फार कमी आहे, पण मला असं वाटतं की माशेलकर साहेबांसारखी दुसरी व्यक्ती ही देशामध्ये असू शकत नाही. परंतु आमचं सगळं काम पूर्वी ऑनलाईन असल्यामुळं त्याला 2-3 महिने गेले. मग मी स्वतः धाडस केलं आणि माशेलकर साहेबांना एकदा फोन केला आणि साहेबांनी म्हटलं, साहेब तू उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री, तुम्ही आज मला का फोन केला? मी म्हटलं, साहेब तुमची फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला आवश्यकता आहे. केंद्र शासनानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा बेस महाराष्ट्र असावा असं माझं मत आहे. मग त्याच्यावर माशेलकर सर म्हणाले, मग मी काय करू? तर मी साहेबांना म्हटलं, या कमिटीचं अध्यक्षपद आपण जर घेतलं आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण तयार करू शकलो तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर अख्ख्या देशामध्ये होईल. आणि तेच झालं. माशेलकर साहेबांनी देशातली पहिली न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणली आणि आजही या एज्युकेशन पॉलिसीच्या प्रती आमच्याकडे मागून बाकीची राज्य न्यू एज्युकेशन पॉलिसी स्टेटची कशी असावी या संदर्भात माहिती घेतात आणि त्याच्यावर कार्यवाही करतात. आदरणीय आमटे साहेबांबरोबर देखील मला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय नानासाहेबांबरोबर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. परंतु यांचा एक जो स्वभाव मी बघितला, मी एक 5 दिवसापूर्वी या तिघांनाही फोन केला आणि मी त्यांना विनंती केली, असं कार्य अहवालाचं प्रकाशन करायचं, तुम्ही मला वेळ द्या. आज तिघांचेही 3 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पुन्हा एकदा नानासाहेबांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. साहेब इंटरनॅशनल एका कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत आणि आमटे साहेब देखील यशदाच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांची देखील एक बैठक आहे. पण या तिघांनाही मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की मी ज्यावेळी फोन केला, मी ज्यावेळी विनंती केली, त्यावेळी एक वेळ आमचे सगळे कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करू, परंतु आम्ही तिघेही रत्नागिरीत येऊ हा शब्द त्यांनी मला दिला. आणि काल रात्री मला असं सांगण्यात आलं की आज सकाळी वातावरण बिघडणार आहे. मी देखील माशेलकर साहेब एक 8-10 दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता 50,000 महिलांचा. त्या दिवशी देखील आदल्या रात्री मला सांगण्यात आलं होतं की बहुतेक उद्याचा कार्यक्रम काय होत नाही कारण वातावरण बिघडणार आहे. मुख्यमंत्री महाबळेश्वरला होते, त्यांच्या घरी हेलिकॉप्टरनं येणार होते, ते हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही असा अहवाल मला दिलेला होता. तसाच अहवाल नानासाहेब काल रात्री मला दिलेला होता की हे तिन्ही दिग्गज वातावरणामुळे कदाचित येऊ शकत नाही. पण मला आत्मविश्वास होता माझ्यावर आणि निसर्गावर आणि रत्नागिरीकरांचे आशीर्वाद होते. तो कार्यक्रम देखील महाराष्ट्रातला 1 नंबरचा ठरला आणि हा देखील कार्यक्रम हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा आहे. कारण याच्यानंतर मला दिलेल्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याबद्दल काय ते बोललेले आहेत याच्यामध्ये तुमची ताकद महाराष्ट्रातच नाही तिघांची,
ही देश पातळीवरची आहे, जगभरातली आहे. आणि असे जागतिक पातळीवरचे आम्ही नेते म्हणणार नाही, परंतु त्या त्या क्षेत्रातले नेते माझ्या ह्या कार्य अहवालासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. मी माशेलकर साहेबांशी बोलू शकतो, माशेलकर साहेबांना सांगू शकतो, विकास भावना देखील सांगू शकतो, पण नानासाहेबांबरोबर बोलणं म्हणजे किती तुम्हाला अडचण आहे मला माहिती नाही, पण मला माहिती आहे. तुम्ही फक्त त्यांना चित्रपटामध्ये बघता. मला त्यांनी प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारत असताना माशेलकर साहेब एक गोष्ट सांगितली, त्याच्यामुळं मला हे 7 मिनिटाचं करावं लागलं. मी नक्की काय केलं आहे, काय प्रगतीपथावर आहे, काय पूर्ण झालं आहे. मला त्यांनी सांगितलं की उदय मी 100% येणार आहे, पण नुसता अहवाल आणि त्या अहवालात काय लिहिलं आहेस याच्यापेक्षा त्या अहवालातलं काय पूर्ण झालं हे मला बघायचं आहे, आणि म्हणून मी येणार आहे अहवाल प्रकाशनाच्या निमित्तानं. मी व्यासपीठावरच्या तिन्ही दिग्गज मंडळींना सांगतो की आजपर्यंत जे काय केलं ते प्रामाणिकपणानं केलं, आणि प्रामाणिकपणानं करत असताना निधी जो उपलब्ध करून दिला त्याचं देखील युटिलायझेशन अतिशय प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यातनंच ही सगळी विकास कामं उभी राहिलेली आहेत. अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही. तो देखील किस्सा आज आपल्याला सांगितला पाहिजे की मी जेव्हा मेडिकल कॉलेज 3.5 वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं तर मी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत, तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ, त्याच्याकडनं 250 कोटी रुपये जर मिळवलेस तर सरकार तुला 250 कोटी रुपये देईल. पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 महत्त्वाची कामं करायची आहेत, मग ते रस्त्याचं सांग, अजून कसलंही सांग, मला 1000 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यांना सांगितलं की मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलं आहे ते काय 2.5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात, मी मंत्री होणार आहे की नाही मला माहीत नाही. मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो, आता मंत्री करायचं की नाही तुमच्या हातात आहे, परंतु तुम्ही मला 2 विकासाची कामं विचारलीत म्हणून 2 विकासाची कामं माझ्याकडे करा. एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि दुसरं मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते, ती रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज, ही 2 कॉलेजेस मला द्या. ही 2 कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यातल्या काम करणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्या मुंबईला जावं लागणार नाही, ते इथंच शिकतील, अशी मागणी केली. आणि नानासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 1 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये उभं करू शकलो. 15 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते, त्यांनीच 6 वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं, त्याचं उद्घाटन त्यांनीच केलं. आणि मुख्यमंत्र्यांनी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्यांना सांगितलं की 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग ही सगळ्यात उत्कृष्ट कुठं झाली असेल तर ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे. आज तिथे 1000 विद्यार्थी शिकत आहेत. आणि म्हणून ज्यावेळी मी घोषणा केली होती, आम्ही कोकणामध्ये राहतो, विशेषतः रत्नागिरीमध्ये राहतो, आमचे अनेक हितचिंतक फार चिकित्सक आहेत, मग ते कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होईलच का, मेडिकल कॉलेज होणार नाही की काय, ही फक्त घोषणा आहे, एज्युकेशन हब कसा काय रत्नागिरीमध्ये होऊ शकतो, याच्यावर अनेक शंका उपस्थित केल्या. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. ह्याच्यामध्ये रत्नागिरीकरांचा देखील 100% वाटा आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जमीन मागितली तिथं कुठेही आडेवाडे न घेता उदय काहीतरी चांगलं काम करतोय, आम्हाला पैसे नंतर मिळाले तरी चालतील, अशा जमिनी माझ्या ताब्यामध्ये देण्याचं काम या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यातल्या जनतेनं केलं. म्हणूनच आम्ही हे सगळं वैभव उभं करू शकलो. आज तुम्ही विमानतळावर आला साहेब, 15 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच दौऱ्यावर होते, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. अजून एक आम्ही स्वप्न बघितलेलं आहे, ते देखील आम्ही पूर्ण केलं. ते म्हणजे माझा शेतकरी कुटुंबातला शेतकरी हा विमानानं दिल्लीला आणि मुंबईला गेला पाहिजे, पुण्याला गेला पाहिजे, हे आम्ही स्वप्न बघितलेलं होतं. आणि ते 75% आमचं पूर्ण झालं आहे. ज्या विमानानं तुम्ही आला ती धावपट्टी आमची अतिशय महाराष्ट्रातली उत्कृष्ट धावपट्टी आहे. आणि जी फक्त कमतरता होती ती टर्मिनल बिल्डिंगची होती. त्या टर्मिनल बिल्डिंगला देखील 100 कोटी रुपये मंजूर झाले, त्याचं भूमिपूजन केलं, आज त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. पुढच्या डिसेंबरमध्ये तुम्हाला तिघांनाच बोलवतो आणि तुमच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये पहिला विमान प्रवास माझ्या शेतकऱ्यांबरोबर मी तुमच्याबरोबर करतो, हा आजचा मी तुम्हाला दिलेला शब्द आहे.
आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं, आज आमच्याकडे हेवी रेनफॉल आहे, काही ठिकाणी रस्ते खराब होतात, रस्त्यावर खड्डे पडतात, मग आमची लोकं, माझे हितचिंतक, ते खड्डे पडले म्हणून बोंबाबोंब करतात. ठीक आहे, खड्डे पडले, ह्याची जबाबदारी जसं मी चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं खड्डे हे माझ्यापुढेच पडलेत असं देखील मी सांगितलेलं आहे. परंतु रत्नागिरीकरांनी 4 वेळा मला निवडून दिलेलं आहे. एकदा मला 6,000 मतांनी निवडून दिलं, एकदा मला 9,500 मतांना निवडून दिलं, एकदा मला 39,000 मतांना निवडून दिलं आणि एकदा मला 90,000 मतांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळं हा जो काही विश्वास रत्नागिरीकरांचा आहे हा कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रामाणिकपणानं केलेला आहे. आणि म्हणून नानासाहेब, थोडं मी घाबरलो होतो मगाशी तुम्हाला बोलवल्यानंतर. मी सांगतो ना की 15 मिनिटांनी जाऊया, 15 मिनिटांनी जाऊया. आज मी ह्या सगळ्या मंडळींना राजकारणासारखं बोलवलेलं नाही. मी एक निमंत्रण पत्रिका छापली आणि निमंत्रण पत्रिका फक्त ह्या सगळ्यांना पोच केली आणि त्यांना विनंती केली की माझ्या ह्या कार्यक्रमाला या. आमची थोडीफार पद्धत अशी असते की गाड्या पाठवतो आम्ही, गाड्या पाठवून लोक आणतो, पण इथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी आहे, कोणीही गाडी पाठवून आणलेली मंडळी नाही. आणि व्यासपीठावर मला माहिती आहे की व्यासपीठावर बसण्याच्या लायक अनेक लोक खाली बसलेले आहेत, परंतु व्यासपीठावर जी मंडळी दिग्गज बसलेली आहेत त्यांचा आदर्श घेऊनच माझ्यासारखे कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये काम करत आहेत. याचं अजून एक उदाहरण सांगतो. म्हणजे प्रेम कसं असतं. गद्रे साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत, पण गद्रे साहेबांनी आजपर्यंत मला इन्सेंटिव्ह द्यावा किंवा सबसिडी द्यावी ही 2.5 वर्षामध्ये कधीही माझ्याकडे मागणी केली नाही. काल ते हैदराबादला होते. मी दीपक काकांना फोन केला. मी त्यांना म्हटलं की काका असा असा कार्यक्रम आहे. मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की उदय बघ, मी हैदराबादमध्ये आहे, मी कसा पोचू शकतो रत्नागिरीमध्ये सांग. मी पोचूच शकत नाही, त्याच्यामुळं तुझ्या ह्या संपूर्ण कार्य अहवालाला माझ्या शुभेच्छा आहेत. नंतर मला गद्रे साहेबांचा परत फोन आला अर्ध्या तासानं, तू अजिबात चिंता करू नको, 11 वाजता मी रत्नागिरीमध्ये पोचणार आहे, कारण कार्यक्रम तुझा आहे. आणि हैदराबादवरनं थेट आमचा एक रत्नागिरीकर आज माझ्या कार्यक्रमाला नानासाहेब इथे उपस्थित राहिला आहे. ही माझी राजकीय असेट आहे, ह्याच्या पलीकडे मला काही नसलं तरी चालेल. आणि म्हणून जी काही कामं आपण केलेली आहेत ही पारदर्शकपणानं करावीत. आणि पारदर्शकपणानं करत असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निर्णय घेतले. 2014ला एक मी निर्णय घेतला. मी तत्कालीन ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथं काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. पण शिवसेनेमध्ये कधी आलो? फॉर्म भरायच्या अगोदर 24 तास आलो आणि 24 तासानंतर मी फॉर्म भरला. माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता. अशा पद्धतीनं मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. त्यावेळी देखील मी सेपरेट लढलो आणि 40,000 मतांना निवडून आलो. यांच्यामुळं आलो, यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो. त्याच्यामुळे रत्नागिरीकर हा माझा आयुष्यातला ठेवा आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. जवळजवळ 25 वर्ष मला आज राजकारणाच्या प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत, अनेक प्रसंग. पण त्याला उत्तर जनतेनं दिलेलं आहे. मला कधीच टीका करावी लागली नाही. मला मगाशी नानासाहेब सांगत होते की राजकारणामध्ये उदय टीका करत असताना प्रत्येकानं स्तर जपला पाहिजे. आणि खरी गोष्ट आहे, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माशेलकर साहेब तुम्ही देखील साक्षीदार आहात, विकास भाऊ देखील साक्षीदार आहेत, नानासाहेब देखील साक्षीदार आहेत की काय पद्धतीनं राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि कशा पद्धतीनं टीका टिप्पण्या होत आहेत हे आपण देखील बघितलेलं आहे. आणि म्हणून मगाशी तुम्ही ज्यावेळी बाहेर होता तेव्हा नानाने मी शब्द दिला की आजपर्यंत जे मी केलं नाही ते माझ्या भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात असेल नसेल मला माहीत नाही, पण माझ्याकडनं कोणाची बदनामी, कोणावर टीका आयुष्यात कधी झाली नाही आणि आज देखील मी करणार नाही, पुढं देखील करणार नाही. आणि यासाठीच ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, उद्योगमंत्री झाल्यानंतर देशामध्ये फिरतो, जगामध्ये फिरतो, त्यावेळी मला अभिमान वाटतो सांगायला की मी रत्नागिरीचा आमदार आहे. ज्या रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा आहे, ज्या रत्नागिरीला आध्यात्मिक वारसा आहे, ज्या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच पदस्पर्श झालेला आहे, ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्थानबद्ध 13 वर्ष झालेले होते, ज्यांची जन्मभूमी ही रत्नागिरी आहे, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि लोकमान्य टिळक ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सांगणारे देखील लोकमान्य टिळक माझ्या रत्नागिरीचे आहेत. हा माझ्या आयुष्यातला राजकीय सगळ्यात मोठा ठेवा आहे. आणि म्हणून अजून एक जर काम मी रत्नागिरीमध्ये काय केलं असेल तर ज्या ज्या शासकीय इमारती आहेत त्यांना या महनीय व्यक्तींचं नाव देण्याचं काम केलं. म्हणजे आमचं एअरपोर्ट आहे ते आता पुढच्या वर्षीपासून लोकमान्य टिळकांच्या नावारूपाला येईल. ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या नावानं ही वास्तू आहे.
जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नावानं आहे. आज आपण सायन्स गॅलरीचं उद्घाटन केलं ते APJ अब्दुल कलाम साहेबांच्या नावानं केलेलं आहे. भावी पिढीच्या समोर, पुढच्या पिढीच्या समोर तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व हे दीपस्तंभाप्रमाणे राहावं, यासाठी या सगळ्यांची नावं देऊन ही नावं कायमस्वरूपी माझ्या पुढच्या पिढीच्या लक्षात राहावी, हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याकडनं होतो आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि मनोगत संपवत असताना एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठच्याही पद्धतीमध्ये मी माझ्या वडिलांच्या समोर सांगतो की मी बसणारा नाही. मी आजही म्हणजे काल रात्री 3 वाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे 12वीचे आणि पहिल्या वर्षाचे मित्रच होते, बाकी कोणी नव्हते. त्याच्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राजकारण हा माझा धंदा नाही. उद्योगमंत्री जरी असलो तरी राजकारण हा माझा उद्योग नाही. राजकारण हे एक समाजसेवेचं व्रत आहे, हे घेऊन पुढे जाणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. आणि कायमस्वरूपी रत्नागिरीकरांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि याच जोरावर आज मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कुठचंही जरी काम सांगितलं, कुठचा जरी निधी मागितला, म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अजून एक रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे, जलवाहतूक सुरू झाली पाहिजे. शेवटी भांडून मी थकलो आणि परवा नाराज होऊन सांगितलं आता मंजूर नाही केलं तरी चालेल. परवा या 3 नेत्यांची बैठक झाली, मी निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली होती. काल रात्री तिघांचाही मला फोन आला, उद्या कार्य अहवालाचं उद्घाटन आहे, तुला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून काल रात्री महाराष्ट्रातलं पहिलं क्रूज टर्मिनलला 308 कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मंजूर केले आणि ते काम देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आम्ही सुरू करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं ही शाश्वत असली पाहिजेत आणि विकास कामं करत असताना सगळीच पूर्ण झालेली नाहीत, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली देखील तुम्हाला कळली पाहिजेत. अर्धवट बांधकामं किती झालेली आहेत ती देखील तुम्हाला कळली पाहिजेत. आणि जेणेकरून भविष्यातला विकास करत असताना खरं बोलून जर विकास केला तर समोरची लोक खरं आपल्यावर विश्वास ठेवतील, या भावनेतनं आजपर्यंत मी काम केलं आहे. पुन्हा एकदा आपल्या तिघांचंही या रत्ननगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो. आणि एवढं कार्यबाहुल्य असताना देखील आपण तिघांनी माझा हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीनं, कारण आज माझ्या कार्य अहवालाचं जरी प्रकाशन असलं तरी तुम्ही जे आहात हे रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचे आहात आणि तुमच्या येण्यानं रत्नागिरीकरांची महती वाढलेली आहे, रत्नागिरीकरांचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणून तुमच्या तिघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत आणि आपले आशीर्वाद आमच्या उदयला द्यावेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. लाडके जनसामान्यांचे नेते आपले उदयजी सामंतजी, परमादरणीय विकासजी आमटे, मला कल्पना आहे नानांना नानासाहेब म्हटलेलं आवडत नाही, पण तरीसुद्धा आदरणीय नानासाहेब पाटेकर, आदरणीय व्यासपीठ, आपण सर्व रत्नागिरीकर आणि बंधू भगिनींनो, माझ्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे. पहिलं म्हणजे मी आज रत्नागिरीत आलो आहे. आम्ही वाटेतच बोलत होतो येताना मी आणि नाना की रत्नागिरी हे कॅलिफोर्नियाहून सुद्धा सुंदर आहे. आणि आपण जसं म्हणालात तसं निसर्गाची श्रीमंती, आध्यात्मिक श्रीमंती, सांस्कृतिक श्रीमंती, मनाची श्रीमंती, सर्वात मुख्य म्हणजे मनाची श्रीमंती, ही सर्व आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे रत्नागिरीचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि हे उज्ज्वल आहे सिद्ध होतं आपल्यासारखे नेते जोपर्यंत आहेत, ज्याच्यामध्ये मला तुमच्यात खास असं दिसलं की केवळ विचारांचं नेतृत्व आपण करत नाही तर कृतीचं नेतृत्व करता.
हे फार महत्त्वाचं आहे. आचार आणि विचार हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात आणि हे आपण पाहिलं, आणि ही जी पुस्तिका ही फार महत्त्वाची आहे माझ्या मते. मी ती वाचायला सुरुवात केली आहे आणि मी त्यातली ओळणवोळ वाचणार आहे. त्यात एक दोन गोष्टी मला खास सांगाव्याशा वाटतात. हेही सांगा असं वाटतं की उद्या जे आपला फोन आला मी लगेच हो म्हटलं, पण त्यामध्ये अडचण काय होती मी सांगतो. आज बरोबर 2 वाजता म्हणजे 30 मिनिटांनी मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे ज्याचं मी ज्याला ओपनिंग कीनोट ॲड्रेस म्हणतो तो मला द्यायचा आहे. आणि मी कबूल केलं होतं त्यांना की मी मुंबईत येतो, पण तुम्हाला मी शब्द दिला आणि मी म्हटलं नाही मी इथे येणार. आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सने ॲड्रेस करणार आहे. हे माझ्यासाठी तुमच्याविषयी किती प्रेम किती आदर आहे हे मला सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जास्त परिचय झाला जेव्हा आपण मला फोन केला, मला अजून आठवतं, त्या समितीचा अध्यक्ष व्हा म्हणून. आणि त्याचा जो NEP 2020 म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 हा जो अहवाल निर्माण झाला, आपण अगदी बरोबर म्हणालात, पण त्याच्यामध्ये तुमचा मोठा भाग होता. कारण तुम्ही सतत मला प्रोत्साहन दिलं, तुम्ही सतत म्हणा तुम्ही मार्ग दाखवा, तुम्ही दिशा दाखवा, तुम्ही वेग दाखवा आणि आम्ही तो पुढे नेऊ. आणि तो संबंध रिपोर्ट ज्याच्यामध्ये तुमचं त्याच्यामध्ये प्रचंड हे आहे कंट्रीब्युशन आहे की तो पुढे नेला, मंत्रिमंडळातून आपण तो पुढे नेला. कारण त्याच्यामध्ये काही काही कठीण निर्णय होते. कारण जर आपल्याला वरती जायचं असलं तर नेहमीचा जो मार्ग आहे तो मार्ग बदलून वेगळ्या मार्गाने जावं लागतं, नाही तर आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामधला तुमचा जो सहभाग आहे तो फार मोठा होता. मी आत्ताच हे चालत असताना शैक्षणिक विकासाविषयी वाचलं आणि उदयजी म्हणतात समाजाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे जागरूकपणे पाहून शिक्षणाच्या नव्या वाटा यांनी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि आपल्या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावं आणि शिक्षणाचं केंद्रस्थान व्हावं हे याच्यावर तुम्ही जोर दिला. आणि हा किती महत्त्वाचा आहे सांगतो मी. नाना, मी जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष होतो 1998 आणि ज्ञानाधिष्ठित समाज या विषयावर मी बोललो त्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं की इतकी वर्ष आपल्यावर ज्ञानेश्वरांचा आपल्या मनावर पगडा आहे आणि आता ज्ञानेश्वर तर हवेच, पण विज्ञानेश्वर व्हायला पाहिजे. हा पहिला भाग त्यातनं. सरस्वती आणि लक्ष्मी आपण वेगवेगळी पूजा करतो. आता सरस्वतीकडनं लक्ष्मीचे गाण्याचे मार्ग निर्माण झाले आहेत. ज्ञानातून संपत्ती निर्माण करणे ह्याचे मार्ग झालेले आहेत. आपण पाहिलं असेल स्टार्टअप्समध्ये आपण पाहिलं असेल बेडूकोडीहून हनुमान उडी आपण घेतलेली आहे. 2006 केवळ 476 स्टार्टअप्स होते आणि ते 5 वर्षामध्ये 70,000 झाले. हनुमान उडी. आणि त्यामध्ये युनिकॉर्न नावाचा भाग असतो. युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन मार्केट कॅप, कळलं का? आणि तसे मी पाहिलं की हे कुठून कुठून होत आहेत. तर त्याच्यामध्ये Tier 3 सिटीज, Tier 2 सिटीज त्यातनं 50% तयार होतात. ह्याचा अर्थ काय की एखाद्या शेतकऱ्याचा मुलगासुद्धा 25, 26, 27, 28 वर्षाचा मुलगा हा ह्या ज्ञानाधिष्ठित हे जे आपण विकास करतो किंवा नवीन उद्योगधंदे करतो त्याच्यातनं तो मोठा होऊ शकेल. आज तुम्ही पहा NVIDIA ही जी कंपनी आहे ह्याचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण जे म्हणतो हे भारताहून जास्त आहे एका कंपनीचं आणि ती केवळ ज्ञानावर अवलंबून आहे, कळलं ना? तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मलात, कुठल्या परिस्थितीत जन्मलात हे काही महत्त्वाचं नाही. तुमचं भविष्य हे तुमच्या हातात आहे आणि शिक्षण हे भविष्य आहे. हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे. नाना आणि आम्ही बोलत होतो येताना तर एका शाळेतले आम्ही निघालो. वेस्ट खेतवाडी अपर प्रायमरी स्कूल म्युन्सिपल शाळा होती. याच्यामध्ये महानगरपालिकेची शाळा मराठीत. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, मराठीत शिकलो. नानासुद्धा आपणही महानगरपालिकेच्या शाळेत शिकलात, मराठीत शिकलात. तुमचंही काही बिघडलं नाही, माझंही काही बिघडलं नाही. हे फार महत्त्वाचं आहे.
त्याच्यामध्ये न्यूनगंड असण्याची काही आवश्यकता नाही. हा त्यातला एक भाग. दुसरा भाग मी महत्त्वाचा सांगू शकतो आपल्याला. माझाही जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. माशेल नावाच्या गावी गोव्यामध्ये. माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले. माझी आई अशिक्षित होती. मला मुंबईला घेऊन आली आणि हाती पडेल ते काम तिने केलं. मी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अनवाणी चालत होतो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली मी अभ्यास केला आणि महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड जो होता, बोर्ड एक्झाम्स असायच्या त्यावेळी, त्याच्यामध्ये मी 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये 11वा आलो. आणि त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली. कळलं का? टाटा स्कॉलरशिप मिळाली. आणि विमानात आमचं बोलणं चालू होतं. तर म्हणाली गंमत म्हणजे जसं म्हणालात आपण पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, त्यातलं जे पद्मभूषण आहे, कळलं का, ते मला आणि रतन टाटांना एकत्र मिळालं एका दिवशी, एका मागोमाग एक. शिक्षण म्हणजे भविष्य, ह्याचं आणखी दुसरं काय सांगता येईल. पण उद्याची एक सांगावं असं मला वाटतं खास. म्हणजे मी मोठं भाषण करणार नाही आहे. खरंच मला वेळ दिला असता मी 2 तास तरी बोललो असतो. मला इतकं बोलावंसं वाटतंय हे पाहून सगळं. पण त्यातला एकच भाग मी सांगतो तुम्हाला, आणि तो म्हणजे शिक्षक. आणि शिक्षक घडवणं हे किती महत्त्वाचं आहे. मला आठवतं मी 7वीत पास झालो जेव्हा, त्यावेळी 8वीत जायचं होतं आणि त्याच्यासाठी 21 रुपयांची आवश्यकता होती माझ्या आईला. कारण मी अनवाणी चालायचो. त्यानंतर युनिफॉर्म पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, 21 रुपये. आणि शेवटी तिला 21 दिवस लागले. तिची एक मैत्रीण होती गिरगावामध्ये, चौपाटीवर एका ह्याच्यात, ती गुजराती कुटुंबात काम करत होती. आणि तिची जी पुंजी होती 21 रुपये ती तिने दिली. आणि तोपर्यंत बराच वेळ लागला. आणि तो एवढा वेळ लागला की चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन बंद झाल्या, आर्यन, विल्सन, चिकित्सक वगैरे. आणि मी एका गरीब शाळेत गेलो. पण मला सांगावं असं वाटतं की त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते. आणि त्यातले म्हणजे एक भावे सर. भावे सर म्हणजे चॉक अँड टॉक वगैरे नव्हे, त्यांना ते प्रयोग करून वगैरे दाखवायचं हे होते. आणि एकदा त्यांनी आम्हाला उन्हात घेऊन गेले, सूर्याच्या उन्हात. आणि ते एक भरगोल भिंग होतं, एक कागद होता, तो वर खाली केला. आणि जेव्हा प्रखर बिंदू असा आला तिकडे, त्यावेळी म्हणाले की ती फोकल लेंग्थ आहे. आणि तो तसाच धरला आणि तो कागद जळला. आणि मला ते म्हणाले, अशा प्रकारे जसं तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू आयुष्यात काही करू शकतोस, काही मिळवू शकतोस. आणि त्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक तर फोकस करा. जे काही मी काम केलेलं आहे त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून केलं आहे, जसं आपणही करता, आपण सर्व करता. आणि त्याचप्रमाणे मला वाटलं सायन्स इज सो पॉवरफुल, मी सायंटिस्ट व्हायला पाहिजे. आणि त्याची गंमत सांगतो मी तुम्हाला. मी सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष होतो. अटलजी त्यावेळी पंतप्रधान होते. 2000 साली पुण्यामध्ये 5000 जवळजवळ सायंटिस्ट आले होते. आणि मी न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम असं मांडलं त्यावेळी, कारण सहस्त्रकाचं पहिलं वर्ष होतं. आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित समाज, ज्ञानाधिष्ठित समाज, महिला विद्यार्थी केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित परिवार, ज्ञानाधिष्ठित समाज, अशी मी मांडणी 5 ह्याची केली होती. आणि त्या विद्यार्थी केंद्रित शिक्षणामध्ये मी भावे सरांचा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर आम्ही जेवायला एकत्र बसलो. अटलजी होते, डॉक्टर कलाम होते, एक नोबल लॉरेट होते रिचर्डन्स म्हणून, एक नोबल लॉरेट ब्रॉब गर्ल्स म्हणून होते. आणि आमची सगळ्यांची चर्चा चालली होती. आणि ते म्हणाले, तुमच्यासारखे भावे सर आमच्याकडे नाही आहेत. नोबल लॉरेट म्हणाले, स्वित्झर्लंडमध्ये नाही आहेत. आणि त्यावेळी मला अटलजी हळूच मला म्हणाले, मशेलकर जी आपको पता है आजकल भावे सर क्यों नहीं होते. मी म्हटलं नाही सर. त्यावेळी ते मला म्हणाले, क्योंकि आजकल समाज में उनको प्रतिष्ठा नहीं है. ज्या समाजामध्ये शिक्षकाला प्रतिष्ठा नसते तो देश विकसित होऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण जास्त ध्यान द्यायला पाहिजे. आजकाल काय झालं आहे, गुगल हा गुरु झाला आहे. नाही, कारण शेवटी जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, व्यक्ती संवर्धन, विचार संवर्धन, क्षमता संवर्धन, समता संवर्धन, मूल्य संवर्धन हे सगळं व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं
जर शिक्षण आपण केलं तर माणूस चांगला माणूस बनू शकेल. तर ह्यावर माझ्या मते जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जसं मी म्हटलं की माझ्यासाठी हा फार भाग्याचा दिवस आहे. मला वाटलं नव्हतं नाना आपण आणि विकासजी आपण तुमच्या दोघांच्या मध्ये बसायचं मला भाग्य मिळेल. मी खरंच स्वतःला धन्य मानतो. आणि ही रत्नागिरीची आजची ही दुपार ही माझ्या आयुष्यातली एक सर्वात मोठी सर्वात संस्मरणीय अशी दुपार आहे असं समजतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये निरोप देऊया. 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती त्यांना जायचं आहे. खूप खूप धन्यवाद. पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, थँक्यू सो मच. खूप 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 धन्यवाद. आपले समस्त रत्नागिरीकरांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. मित्र, मगाशीच मी नाम फाउंडेशनचा उल्लेख केला, नानांचा उल्लेख केला की कशा पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे. आज अजून एक सामंजस्य करार आज इथे आपण करणार आहोत. नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग रत्नागिरी याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील एकूण 15 नद्यांचा रुंदीकरण आणि गाळ उपसणे याच्याकरता सामंजस्य करार आज करणार आहोत. याकरिता मी गणेश थोरात, मल्हार पाटेकर तुम्हालाही मंचावरती बोलवतो आणि गणेश सलगरजी कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग रत्नागिरी यांना या मंचावरती बोलवतो. आजच्या या सामंजस्य कराराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 15 नद्यांचं रुंदीकरण आणि गाळ उपसणे असा हा सामंजस्य करार जलसंपदा विभाग रत्नागिरी आणि नाम फाउंडेशनच्या मध्ये करण्यात आलेला आहे. राज्याच्या उद्योग मंत्र्यांचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा आहे. आणि मगाशी साहेबांनी सांगितलं की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जे काम रत्नागिरीच्या भल्यासाठी विकासासाठी आहे ते नक्कीच करतात. आपण आता त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या चित्रफितीच्या माध्यमातून पाहूया. आदरणीय अजितदादा पवार त्यांच्या शुभेच्छा, मग देवेंद्रजींच्या आणि मग एकनाथ शिंदे सरांच्या. नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत यांचा उदय पर्व या नावाने पुस्तक प्रकाशन होत आहे. त्या प्रकाशनाला आणि त्या पुस्तकाला उदय पर्वाला माझ्या मनापासून शुभेच्छा. गेल्या अनेक वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर उदयचे आणि माझे संबंध तसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधनं आले. त्यावेळेस मी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नंतर राज्याचं अध्यक्षपद पण दिलं आणि तरुणांना संधी द्यायची होती. त्यावेळेस उदयला मी आमदार म्हणून पहिल्यांदा रत्नागिरीमधनं संधी दिली आणि त्या संधीचं एक चांगला उपयोग उदयने त्या ठिकाणी करून घेतला. रत्नागिरीवाल्यांनी पण त्याला मनापासून पाठिंबा दिला आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय घटना घडल्या. आज उदय आमच्या एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करतायत. ज्या वेळेस ज्या मंत्रिमंडळात उदयला कामाची संधी मिळाली आणि जी जबाबदारी त्या मुख्यमंत्र्यांनी उदयवर टाकली ती जबाबदारी अतिशय राज्यमंत्री म्हणून देखील कॅबिनेट मंत्री म्हणून देखील उदयने पार पाडण्याचा अतिशय मनापासूनचा प्रयत्न केला. आज त्याच्या नावाने हे उदय पर्व हे पुस्तक निघत असताना मला अतिशय आनंद वाटतोय. खरं तर ह्या पुस्तकाच्या निमित्तानं मागचा सगळा जो काळ होता तो काळ मला आठवला. परंतु मी नेहमीच सगळ्या महाराष्ट्राला सांगत असतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते. दिवस पुढे सरकत असतात आणि त्याच्यातनं इथपर्यंतचा टप्पा हा उदयनी गाठलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं उदयला कोकणवासियांनी, महाराष्ट्राने, आपल्या रत्नागिरीनी असंच पाठबळ द्यावं. उदयनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं. आज उद्योगमंत्री म्हणून देखील तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आज त्याच्या या प्रकाशनाच्या सोहळ्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर, नाना पाटेकरजी, डॉक्टर विकास आमटेजी आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर नागरिक हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि त्याच्यामुळं या सगळ्या मान्यवरांच्यामुळं या उदयपूर्व प्रकाशन सोहळ्याचं महत्त्व हे निश्चितपणे वाढलेलं आहे. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक गोष्टी करून घेण्याच्या करता अर्थमंत्री यांना त्यांनी तो माझ्या मागे लागायचा आणि अनेक विकास कामामध्ये निधी घेऊन जायचा. तिथं झालेलं कॉलेजची इमारत ही रत्नागिरीवाल्यांच्या डोळ्यासमोर आहे. किती कमी काळामध्ये एक मुलांना मुलींना उत्तम प्रकारे दर्जेदार शिक्षण देणारी वास्तू ही तिथं उभी करण्यात आली. त्याचबरोबर 56 फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा देखील त्यांनी अरबी समुद्राच्या त्या परिसरामध्ये रत्नागिरीतील थिबा पॉइंट परिसरामध्ये उभा केलेला आहे. सतत दुसरीकडे जे काही चांगलं त्याच्या पाहण्यात येईल ते आपल्याही परिसरामध्ये आलं पाहिजे. त्यापेक्षा चांगलं आपण काहीतरी रत्नागिरीकरांना करून दिलं पाहिजे असा नेहमीच उदयचा प्रयत्न राहिलेला आहे. उदय सामंत यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीस आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीच्या करता देखील मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. यानंतर ऐकूया आपण शिवसेना नेते. नमस्कार. माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि शिवसेना नेते उदय सामंतजी हे आपल्या 5 वर्षातील विधानसभा सदस्य म्हणून केलेल्या कामाचा कार्य अहवाल प्रकाशित करत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला उदय सामंतजींनी मलाही निमंत्रित केलं होतं. अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरजी, अभिनेते आणि माझे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक नाना पाटेकरजी, ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटेजी यांचीही माझी भेट झाली असती. माझी सर्व आवडती व्यक्तिमत्व एकाच ठिकाणी मला भेटली असती. वीर सावरकर सभागृहात येण्याची मला संधी मिळाली असती. पण नेमका त्याचवेळी नागपुरात आपल्या लाडक्या बहिणींचा मेळावा असल्याने मला येणे शक्य होणार नाही. म्हणूनच मी त्यांची क्षमा मागतो आणि येथूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नमस्कार करतो. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण असावे तर ते म्हणजे जनतेप्रती उत्तरदायित्व. शेवटी मतं मागायला जाताना गेल्या 5 वर्षात ज्यांनी आपल्याला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी आपण काय केले याचा हिशोब आधी दिलाच पाहिजे आणि मगच पुढच्या 5 वर्षासाठी पुन्हा संधी मागितली पाहिजे या मताचा मी देखील आहे. त्यामुळेच असे उत्तरदायित्व निभावणारे लोकप्रतिनिधी मला कायमच आवडतात. मी स्वतः गेली 25 वर्षे राज्याच्या विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदारांना हिशोब देण्याचे पथ्य आजही आवर्जून पाळतो. आमचे नेते रामभाऊ म्हाळगी यांनी ही शिकवणच आम्हाला दिली. अर्थात यातून आपले मूल्यमापन करण्याची संधी मतदारांनाही मिळत असते. त्यांच्या अपेक्षांवर आपण खरे उतरलो की नाही हे जाणून घेण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे. लोकशाही प्रक्रिया ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते. जी कामे करू शकलो ती तर सांगितलीच पाहिजे आणि एखादं काम राहून गेलं तर ते का राहिलं आणि पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी आपला रोडमॅप काय आहे हे देखील स्पष्टपणे सांगितले पाहिजे. प्रामाणिकता हा विश्वासाचा फार मोठा धागा आहे. आपल्या संवादात हा धागा असणे अतिशय आवश्यक आहे. या कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने हा धागा जोडण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्रीसुद्धा आहेत. मधल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात माघारलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणला. त्या प्रक्रियेत निश्चितपणे उदय सामंत यांचे मोलाचे योगदान आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात या विभागाला अतिशय समर्थ नेतृत्व त्यांनी दिलं. त्यांनी असेच दमदार काम करीतच राहावे आणि त्यांची भविष्यातली राजकीय वाटचालसुद्धा अधिक दमदार व्हावी यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे. नमस्कार.
सर्वप्रथम राज्याचे यशस्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यास मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा होती, परंतु व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आमचं महायुती सरकार महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालं. सरकार म्हणून माझ्यासह सर्व सहकारी मंत्र्यांनी शिवछत्रपतींचा जनकल्याणाचा वसा शिरसावद्य मानला. याच भावनेतून काम करणारे कोकणाच्या लाल मातीतील हे जनसामान्यांचं नेतृत्व आज राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या उदयाचं नेतृत्व करत आहे. महाराष्ट्राला अव्वल स्थानी कायम राखण्यासाठी उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त उद्योग यावेत, यातून रोजगार आणि महसूल वाढवण्यासाठी नवीन धोरणं योजना आखल्या. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यासाठी पाठपुरावा या जबाबदाऱ्या श्री सामंत सक्षमपणे पार पाडत आहेत. आज त्यांचा उदय पर्व कार्य अहवाल प्रकाशित होत आहे. हा कार्य अहवाल राज्याचा आणि कोकणच्या विकासाचा आरसा ठरणार आहे. एका शिवसैनिकाने जनतेसाठी केलेल्या कार्याची नोंद या अहवालाच्या रूपाने रत्नागिरी वासियांसमोर येत आहे. हे पाहून खूप आनंद होतोय. रत्नागिरीकरांनी उदय सामंत यांना नेहमीच समर्थ साथ दिली आहे. त्यांनी नेहमीच प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांची साथ अशीच सदैव सोबत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या उदय पर्व या कार्यप्रकाशन सोहळ्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या जरा जोरात होत्या. नमस्कार. सगळेच आदरणीय नमस्कार तुम्हाला. बाबा, छान वाटत असेल ना मुलाचा असा सोहळा पाहताना. उदय, अभिनंदन. आणि हे न संपणारं काम आहे, त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच राहावं लागणार. मग 4थी, 5वी, 6वी, 7वी टर्म त्या चालूच राहतील. सरते शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा, काय याला आम्ही ओळखत नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्त्वाचं. त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय, आमची मुलंसुद्धा तुलाच मतं देतील, त्यांची मुलंसुद्धा तुलाच मतं देतील. सरते शेवटी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण माझी जात कलावंताची आहे. मला जितकं छान काहीतरी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार. आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटरमध्ये मला पाहायला येणार. ए बाळा, तू इकडे होणार आहे, तू असा हो, मला लोक सगळी दिसली पाहिजेत. नाही तर हे घेऊ का मी तिकडं? किती वेळ पाहणार तुम्ही ते? नाही का? 50 वर्ष होऊन गेली मला नाटका सिनेमात काम करत असताना. उदय, 50 वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथं टिकून राहणं. स्वभाव अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे, रागावतो, बोलतो. पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. रत्नागिरी हे माझं आजोळ आहे, आई इथली आहे. आई खूप शिवाय द्यायची. ती कदाचित सवय मला लागली असेल. मी सांगतो माझी मदर टंग आहे. गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून, त्यावेळी नेमकं काय करायचं आहे आपल्याला कल्पना नसते रे. नाटकात आलो, आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली.
त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं. आम्ही आपलं त्यांचं बोट धरून चालायला लागलो. कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी त्यांचं बोट काढून घेतलं. आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो. पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती. तसं मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले, पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार. वडील होते, त्यांचे संस्कार होते, आजूबाजूला अशी थोर मंडळी होती. पण हे सातत्य आहे. तुला काही कोणी गुळ खोबरं दिलं नव्हतं, ये रे बाबा राजकारणी हो म्हणून, नाही का? मी त्याला पहिलं सांगितलं, बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील, त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल. ते चालत असेल तर मला बोलव. आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी. वास्तविक खरं सांगतो उदय, असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं. हे उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नये. प्रत्येकाने, कारण सरतेशेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे. आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग, साहेब बोलू नका. साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना. माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात. नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही, पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ येऊन ते मिठी मारू शकतात. माझे कपडे सुरगळतील, ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही. त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून. तुम्हाला ते अंतर ठेवायचं आहे का तर ते ठेवू नका. माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची. साहेब गेला कधीच आपला, 47 साली गेला साहेब. आता आपण श्री आहोत, माननीय आहोत, आदरणीय आहोत. आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं का. आणि ते केवळ तुम्ही कामातून. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो, मगाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो, इतका अप्रतिम थिएटर आहे. असं वाटतं की नाही चला आता पुरुषच्या नाटकाचा प्रयोग सुरू करावा. अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो. नाटक सुरू झाल्यानंतर इथे सगळा काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत असतो. तशी ही जी मंडळी आहेत ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात. त्यांची ती तुमची जबाबदारी आहे. कधीही कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नये आयुष्यात. हे तुझे बॉडीगार्ड सगळे. कधीही मला कधी वाटलं नाही. मी चिडलो, तिरसटलो, का एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो. कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड? हे काय चाललंय? आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही. आम्हाला लोटणार का तुम्ही असे दूर? तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होतं ना. इथं टिळा लावतो तुमच्या नावानं. वा बाजूला. बरं काय काय वेळ काय होतं, कोण कुठल्याशी आम्ही सवाशिड इथे बसलेलो, हे नवरे कोणाबरोबर पळून जातात. आम्ही कशाला लावलं गंध तुमच्या नावानं. पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे. त्यातला विनोद अलायदा. खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय, आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता. आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही? हा राजकीय मंच नव्हे, तिथे मी त्याची वाच्यताही करू नये. राजकीय पक्षातली सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत. आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही. मैत्री टिकून आहे. ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल. काय कमी दिलंय देवानं? 50 वर्ष जीवापाड प्रेम केलं तुम्ही. अजून काय लागतं आम्हाला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे. माझा मुलगा आलेला आहे, गणेशसुद्धा माझा मुलगाच. मल्हार आलाय.
मल्हारला म्हटलं तुला जेवढं लागेल तेवढं तू ठेव, बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना. सरते शेवटी 12 मण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार, त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा, ओल्या जाळलं तर धूर येईल, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, माझा गैरसमज होणार, जाळताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. नाही खरं. मेल्यानंतर आनंद आहे, आई वडिलांना भेटता येईल, मित्रमंडळीला भेटायचं, म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल. आम्ही सगळे त्यातलेच आहोत. नेमकं वर्मावर बोट ठेवायचं, हसणं, नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना, मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले, बोलले, पुन्हा पुढे काही तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे? मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. मला माझ्या पद्धतीनं, मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. मुरुड जंजिराला आम्ही मियामद यांच्या घरात राहत होतो. त्यांच्या 2 बायका होत्या, नजीरा आणि अनवरी. अनवरीची 2 मुलं, दिलशाद आणि सैफुल. नजीराची 2, शगुफ्ता, बाबला. आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून. आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वाढलोच तसे. एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो. कधी माहिती नाही, त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचं ना, ताबूत आमचे. तर मला माहिती नाही हा सण आहे, तो त्यातला मातम आहे का आहे, मला काही कळायचं नाही. आम्ही लहान होतो एकदम. मग तो लियाकत, तो मोठे पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या, ते पत्र्याचे, आणि ते घेऊन आधी ढाकूमकूम असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो. सगळं 6वीपर्यंतचं आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये. आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे, त्यांना मुसलमान का म्हणतात, आपण हिंदू कसं आहे? ते म्हणले काय नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, आपण अशी करतो ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला? काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे. मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना, इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं? रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना. मी 50 वर्षापूर्वी कारकीर्द सुरू केली आम्ही, ज्यावेळी नुसत्या ST मधून असे भटकत फिरायचो. आज ह्या गावाला, मग उद्या त्या गावाला, मग आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. 50 रुपये मिळायचं एका प्रयोगाचं. खूप होते 50 रुपये. 150 रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या 4 लोकांचं. पैशाला किंमत होती, त्यापेक्षा माणसांना जास्त होती. आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाची गचांड धरतो. त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का? आम्हाला अक्कल नाही का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? ते नाही आपण पाहत. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. 4 कोणतरी टाळके असतात, ती भडकवतात तुम्हाला. फुली मारा त्याच्यावर. आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार, प्रेम करणार. तुम्हाला कळतंय, कळत असतं आपल्याला, वळत नाही, कळतंय. ही आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची, मला बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या, कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे, कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा, कुठलं काय पद्धतीनं बोलता. यशवंतराव चव्हाण गेले, लाखभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर, हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते.
कलाम साहेब गेले, काही नाही, 2 सूट होते. आपल्या समोर एवढी आदर्शता, फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचे. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा. वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे? गाजवणार कोणावर? आमच्यावर ना. पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आहे आम्ही सुद्धा. विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान. विकास माझा थोरला भाऊ आहे, प्रकाश मधला, आणि मी धाकटा. बाबांनी आमच्यावर, ताईंनी आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं. केवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा. मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढत होते. अरे म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत. मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा माझी बसण्याची लायकी नाही आहे, इतकी मोठी मंडळी आहेत. आम्हाला चेअर आहे, सिनेमातला असतो. तरुण मुलांना, लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा? वेलकम. अरे मी प्रहार केला की तोही पहा. वेगवेगळ्या फॅकल्टीमधून जात असता वेगवेगळा. म्हणून तुला नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लागेल. तू करतोसच आहेस, पण खोटं नाही, हे आहे हे असंच आहे. नाकारणारा चाल हरकत नाही. 4 वेळ निवडून दिलं, 5वा तुम्ही ठरवा. मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो किंवा मी इथे तुला मत द्यायला आलो नाही आहे. ह्याच मंडळीने तुला निवडून दिलेलं आहे आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि ते तेवढंच राहणार आहे. आम्हाला तू बोलवतोस, आम्हाला वॉटर कन्झर्वेशनचं काम. आमचं खडकवासला धरण आहे 1.7 TMC आहे. 9.7 TMCचं काम केलेलं आहे नाम फाउंडेशनने. ते काही नामनी नाही केलं, तुमच्यासारखी मंडळी होती बरोबर म्हणून केलं. सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं, आपण एकत्र मिळून. आणि कोणासाठी केलं? यांच्यासाठी. त्याच्या बदल्यामध्ये कुठलाही सन्मान, उपाधी, पुरस्कार नको आहे, काही गरज नाही. तुम्ही छान प्रेमानं भेटता, मिठी मारता, पाठीवर हात ठेवता, याच्या पलीकडे काय लागतं? देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय, खूप झालं की. वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा, आठाणे टाकायचे, लाख रुपये दे म्हणायचं नाही, कशाला पाहिजे? काही गरज नाही. माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं, जगायचं, एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलाय? काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत, इतका संचय चाललेला आहे. मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा, तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सरते शेवटी. एवढंच लागतं, तेवढंच पुरेसं आहे. नेहमी मी म्हणतो की ओंजळीभर आपल्याला पुरतं, सांडण्या अगोदर देऊन टाका, नाही तर मातीत जाणार आहे. 74 झालो, अजून 2 कोण 4 आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठणकन असं मस्त. असं ठणठणीत ही खरी आपली प्रॉपर्टी ना रे. कशाला लागतात पैसे? गणेश थोरात सारखा मुलगा जो मला मिळाला, इतकं छान नाम फाउंडेशन सांभाळतोय, अजून आहेत त्याच्याबरोबर. अजून काय लागतं तुम्ही जे कुठलं तरी रोपटं लावलंय त्याला अतिशय जाणीवपूर्वक खत पाणी घालणारी मुलं आहेत आजूबाजूला.
छान कामं चाललेली आहेत. महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, आता भारतभर चाललेलं आहे. आजचा MOU जो आहे इथं आपला UP गव्हर्नमेंट आहे, छत्तीसगड आहे, का तामिळनाड आहे, कर्नाटका आहे, सगळ्याच राज्यांशी. त्याच्या बदल्यात काय पाहिजे? आनंद पाहिजे. माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद असेल तर मला आनंद आहे. इतकं साधं आहे माणूस जन्माचं सार्थक आहे त्याच्यामध्ये, इतकं सोप्पं. मी सांगताना नेहमीच सांगतो, माझ्या बहिणीनं मुसलमान मुलाशी लग्न केलं. तर सगळे माझे बाकीचे भाऊ होते, म्हणले नाही आता हिच्याशी संबंध नाही. मी म्हटलं शशी कुठं गेली? आपल्याला अब्बास मिळाला. दोघंही डॉक्टर आहेत, शिकलेले आहेत, त्यांना एकमेक पटले, त्यांनी केलं लग्न. मला नाही कधी त्याचा त्रास झाला. वारली ती, अजून अब्बास भेटतो मला. दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. मला हे नाकारून चालणार नाही. मला तुझ्या बाजूला, तुझी आणि माझी भिंत ही कॉमन असणार. पलीकडे तू राहणार आहेस, इकडं मी राहणार आहे. रत्नागिरी त्यासाठी आदर्श आहे. कधीही एकही कुठलीही अति कलुषित बातमी नाही. आणि हे रत्नागिरीत आलोय म्हणून बोलत नाही, माझा आजोळ आहे म्हणून बोलत नाही, खरंच आहे. कधीही कलुषित बातमी नाही. त्याला कारण तुम्ही आहात. तो सारासार विचार तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलेला आहे. तुम्ही तुमची माती सरकू दिली नाही नाठाळ लोकांनी केलेल्या वक्तव्याने. बोलावं, छान बोलावं, की सुंदर बोलावं. इतकं चांगलं संत वाङ्मय आहे आपल्याकडे. गाथा नव्यानं वाचा तुम्ही, नव्यानं कळते. दासबोध नव्यानं वाचा, नव्यानं कळतो. ज्ञानेश्वरी माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. खरं तर हे आधीचेही दोन्ही ग्रंथ आपण नुसतं रटून नाही बोलायचं, त्यातला अर्थ काय आहे गर्भित तो समजून घेतल्यानंतर. म्हणून मला आमचा हा होता शफी इनामदार, म्हणायला मुसलमान. अरे नाना कसला मुसलमान रे, अजून आमच्या 7-12वर लांब ते आडनाव आहे. पण मग गुलामे मुस्तफामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये नमाज पडायची असेल तर मग त्यातले उच्चार कसं काय, कसं बसायचं काय, हे सगळं असं बसून शिकवत असायचं. मी एखादी भूमिका करतो तर मला त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या धर्माच्या मुळाशी नको का जायला. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लजीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन. हे त्यांनी मला एका श्वासामध्ये बोलायला शिकवलं. तसंच ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम हे सरते शेवटी तुम्ही काय आहे, तुमचे आरोह काय, आतमध्ये तुमच्या काय छल बिचल होते, काय शांतपणा मिळतो, एवढंच आहे ते. इतका छान मुलगा मिळालेला आहे आमच्या रत्नागिरीला, इतकं छान काम करतोयस. आम्ही तुला वारंवार निवडून देऊ. ज्या दिवशी चुकशील त्या दिवशी मी या स्टेजवर येईन, या स्टेजवरनं मी तुला बोलेन की हे तुझं उदय चुकतंय, हे नाही. पण ती तू संधी देणार नाहीस याची मला खात्री आहे. तू असा बसून तू फार विचारी दिसतोयस असं समजू नको. तू हात काढ तिकडनं. तर विचार करणं नाही जमणार, तू काम करणं तुला जमतं. छोट्या भावंडांसारखी आहे ती सगळी मंडळी. त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं तुम्ही करा, ते तुमच्यासाठी करतील. मला इथे वारंवार यायला आवडेल. मला आत्ता या क्षणाला घेतलेला वसा आमचा जो आहे तो पाणी फाउंडेशनच्या आपल्या जलसंवर्धनाचा नाम फाउंडेशनच्या पाणी फाउंडेशननी सुद्धा छान काम केलं होतं बरं का. नंतर त्यांनी वेगळी फॅकल्टी घेतलेली आहे. तर आपण ह्या जलसंवर्धनाचं काम अतिशय छान करत राहूया. आमचे कलेक्टर लवकर पळाले तर पुन्हा येईल. मी आता बोलत राहिलो की मी खूप वेळ बोलतो बरं का. हो, मला काय त्याला काही लागतच नाही. आणि शब्द असे कसे
सोपं काय आहे की आपल्याकडे समोर सगळ्यांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे, जरा जरी वाचलं त्यातलं काहीतरी 2 शब्द तिथले, तुम्हाला वाटतं की नाना काय कसं कसं बोलतं. काही नाही, हे सगळं चोरलेलं असतं, इकडचं तिकडचं मग बोलून टाकतो. आणि दुसरी गोष्ट, खरं बोलायला काही तुम्हाला काही दडवायचं काही नाही आहे, त्यामुळे सगळं आरामात असतं. तुम्ही फार तर काय म्हणाल, आवडला नाही आवडला ह्या 2 गोष्टी, पण निदान मी काय जो आहे, उगाच मी आपलं सशाचं कातड पांघरून कोल्हा फिरतोय तसं नको. आपण जे काय आहोत ते तुम्हाला कळायला पाहिजे. रोकडा व्यवहार काय, बरोबर की नाही. पुन्हा एकदा, ही खरंच पावनभूमी आहे. त्या पावित्र्याला कधीही तुम्ही धक्का लावणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे इथे मी वारंवार येत राहीन. धन्यवाद सर, तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी अतिशय तुमच्या व्यस्त ह्याच्यामधून धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया माननीय डॉक्टर विकास आमटे. सर्व उपस्थित मान्यवरांना थोर माझा विनम्र प्रणाम, नमस्कार. 3 महिन्यापूर्वी आज रिबीन कापल्या तिथे, तसं रिबीन कापताना 10 बाय 10 फुटाची खोली होती एका हिंगणघाट गावी, आणि तिथे एकाने फटाका फोडला. आजही इथे फटाके फोडलेत मग, पण ते एका बंद खोलीत जर तुम्ही 10 बाय 10 फुटाचा फटाका फोडला, तो अनार होता, अनारच्या ऐवजी रिमोटनी तो फटाका झाला. तर माझे दोन्ही कान गेलेत आणि माझा आवाज गेला. 3 महिने मी अंथरुणावर होतो. पण उदयने धमकी दिली, गेले कित्येक वर्ष तुम्हाला माझा फोटोसुद्धा कधी पेपरमध्ये दिसणार नाही. मग मी का आलो. आणि आज एक महनीय व्यक्ती, नाना पाटेकरला महनीय मी म्हणत नाही, त्यांनी मला पहिल्या आयुष्यात जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र केव्हा तरी त्याच्या परवानगीने मी पब्लिश करील. त्यात एकही शब्द नॉर्मल नाही, मागे शिवी, पुढे शिवी आणि एक शब्द नॉर्मल, असं ते पत्र 72-74 पत्र त्याचं आहे. तर काही जीवनामध्ये काही गोष्टी होतात आणि ते सगळं सोडून कोकणातून तिथे आला. बाबा आमटे दंडकारण्यामध्ये माझे धाकटे भाऊ जिथे काम करतात तिथे मी काम करीत होतो. तिथे हा आला आणि याने हा बिलगला. बाबा आमटे 1000 दंडबैठका मारायचे. ते 2 बॉडी बिल्डर्सची ती भेट होती, पण त्यावेळेला कोणी फोटो काढलेला मला आठवत नाही. तो फोटो तसा आमचा संबंध. मग त्याची आई, मुलं, पत्नी सगळे वर्षानुवर्ष आनंदवनाशी संबंधित राहिलेत. तो येणार म्हणून मी येणार नव्हतो, पण त्यांनी परत चांगलं वागायचं ठरवलं म्हणून मी आलो, मी येणार नव्हतो. आणि माशेलकर सरांची माझी तशी काही ओळख नाही, कारण ते कधी आले नाहीत. मग नाना तिथे का आला, इतके वर्ष तो मला शिव्या देतो, म्हणजे मी त्याला घाबरतो, अक्षरशः रॅगिंग करत होतो. मोठा आहे तो, मान्य करतो, पण रॅगिंग करण्यामध्ये तो नंबर 1 आहे. तर मी आयुष्यात सिनेमा कधी पाहिला नाही म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का. कुष्ठरोगी जेव्हा 57 साली सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलेत, माझी जाणीव जागृती झाली असेल तर मी बघितलं असेल तर आईवडील किंवा कोकणातले कुष्ठरोगी. 14 रुपयातून ती कहाणी सुरू झाली. आई त्यांच्याकरता पाणी काढायचं, कपडे धुवायला सुद्धा ते माणसं पाणी काढू शकत नव्हते. आता चांदा ते बांदा हे अंतर लक्षात घ्या, ती महारोगी तिथे कसे आले असतील.
पोळपाट लाटणंसुद्धा त्यांना धरता येत नव्हतं. आणि 48-49 साली 14 रुपयातून ती कहाणी सुरू होते. आणि मी आज उदयकरता का आलो, पण हा एकमेव मंत्री आहे की ज्यांनी आनंदवनातल्या कुष्ठरोगांच्या समस्या जाणल्यात आणि त्यांना मदत करायची त्यांनी ठरवली. मदत करण्यापेक्षा मी पेन फ्रेंडशिप म्हणतो, PAIN, पेन फ्रेंडशिप. आपली पत्रमैत्री असते. पुलं म्हणायचे की लेखण्यांची मैत्री ते दुखण्यांची मैत्री, तशी तिथे साठे उत्तराची कहाणी सुरू होती. आणि कुष्ठरोगी तिसऱ्या दिवशी तिथे सिनेमा बघायला गेले टुरिंग थिएटरमध्ये, तर ते थिएटर फिनाईलनी धुवून काढलं. तर 67 साली पुलं तिथे प्रथम येतात आणि त्यांना मी असंच गमतीने सांगितलं की मी सिनेमा नाही पाहिला. आणि त्यांनी तिथे मुक्तांगण काढलं आणि कुष्ठरोग्यांना पहिलं नाटक भक्ती बर्वे, सतीश दुभाषी, दुसरं नाना पाहिजे जातीचे पासून त्यांनी प्रयोग तिथे केले. आठवतं का तुला? आठवतं त्यांना, अजूनही आठवतं. तसे हजारो प्रयोग तिथे लोकांनी केलेत, पण मी नाटक पाहिलं नाही. पण मी या ठिकाणी आलेलो आहोत. 2 प्रयोग, जगातले पहिले प्रयोग, त्याचं नाव स्वरानंदवन. कुसुमाग्रजांनी त्याचं नाव आनंदवन तुमच्या द्वारी असं ठेवलं होतं. पण मी रत्नागिरी पाहिलं नाही. पण आज ऑफिशियली उदयने बोलवल्यामुळे एक प्रतिसृष्टी मला इथे दिसली. राजकारणी टनानी मी लहानपणापासून बघितलेले आहेत, पण असा राजकारणी बघितलेला नाही. कारण याच्या बाबांनी 160 अंध, अपंग, कुष्ठरोगी आमच्या समूहामध्ये असतात. त्याचं नाव अशोक हांडेंनी स्वरानंदवन ठेवलं होतं. आणि पालीला याच्या बाबांनी आम्हा सगळ्या कुष्ठरोग्यांना जेवण दिलं. तेव्हापासूनचा तो संबंध त्याचा आहे. त्याचे गुरुजी, माझे गुरुजी परमपूज्य देसाई काका, आता ते 100 वर्षाच्या जवळपास असतील, 100. मग तो त्यांचे मित्र आशुतोष ठाकूर असो, संदीप कातकडे असो, असे हजारो लोक त्यांचे तिथे यायचे. पण उदयाला वाटलं की या कुष्ठरोग्यांच्या गरजा काय आहेत. या संस्थेने 114 वर्ष आपलं 75 वर्ष काम तिथे केलेली आहेत. त्या आनंदवनातली परंपरा आहे. आम्ही कधी कोणाला बोलवलं नाही, हारतुरे कधी टाकले नाहीत, माझा फोटोही तुम्हाला कधी दिसणार नाही. आणि यांना दुकानच नाही. वर्षानुवर्ष आमचा सगळ्यात मोठा गिराईक नाना पाटेकर होत आहे, त्यांनी सांगितलं नाही. त्याच्या अंगावरची सगळी कपडे, हे पु ल देशपांडेंच्या अंगावरचे कपडे हे सगळे आनंदवनाचे असायचे. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, त्यांनी प्रयोग तिथे केलेत श्रीरामपूर आणि सातारा इकडे, आणि आमचा माल विकून द्यायचा. पण नाना सगळ्यात मोठं गिराईक होतं. 20-20 हजार रुपयाचे कपडे तो घ्यायचा. लग्नाला, वाढदिवसाला लोकांना प्रेझेंट तो आनंदवनाचे द्यायचं. असं कोणी जगात कोणी केलं नाही एवढं काम नानांनी तिथे केलेलं आहे. त्याची पत्नी, पोरं माझ्याकडे बरेच दिवस राहतही होते. पण हे जे नातं होतं, माशेलकर सर अजून तिथे आले नाहीत तेव्हा त्यांना कल्पना नाही. तर आज त्या तिघांच्यामध्ये मला इथे येता आलं. आवाज मी गोळी खाऊन परत कसं तरी आवाज काढला. पण हेच नाट्यगृह असेल, त्या इथे प्रयोग झाला, हेच नाट्यगृह आहे. तर या नाट्यगृहामध्ये एक आमचा प्रयोग सुरू होण्याच्या आधी यांना विचारलं पाहिजे. एक प्राध्यापक कोणीतरी आलेत आणि त्याने बाबा आमटेंवर कुसुमाग्रजांनी लिहिलेली संत कविता वाचली. ती इतकी अद्भुत होती आणि तो कधी माझ्याशी त्याने मला
मी रत्नागिरीतून खूप लोक तिथे आनंदवनामध्ये येतात. त्यांना म्हटलं की त्या व्यक्तीचं नाव मला सांगा, कोण मराठी माणूस होता, त्यांनी ती संत कविता मुखोद्गत पाठ म्हटली. सतीश कामतने लेख लिहिला होता, तारे जमी पर वगैरे. तसं या ठिकाणी प्रयोग केल्याचं मला स्मरतं, पण मी रत्नागिरी अशी काही पाहिलेली नाही. पण आज मी जेव्हा प्रतिसृष्टी म्हणतो, मी एक कार्यकर्ता आहे. मी डॉक्टर स्वामीनाथनबरोबर 15 वर्ष भारत सरकारमध्ये होतो, त्यामुळे मला मेहनतीची जाणीव आहे. आणि त्या ठिकाणी आनंदवनामध्ये MIDC 139 उद्योग, मीठ, साखर आणि तेल सोडून तो कोकणातला प्रत्येक महारोगी तिथे मेलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग हे अंतर कोकणातलं लक्षात ठेवा की चांदा आणि बांदा. ते या माणसाने आता प्रतिज्ञा केली आहे की मी कार्यकर्ता आहे, मंत्री असो वा नसो, जेवढं मला करता येईल तेवढं. माझ्या सुनेनी ती आलेली आहे, ते सून हात वर कर. तिने मला जबरदस्तीने इथे आणलं, तेव्हा मी कधी कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. पण उदयच्या कार्यक्रमाला मी मुद्दाम म्हणालो, ही इज इन द मेकिंग. तो फार मोठा होणार आहे, त्याचं भवितव्य फार मोठं आहे, त्याच्या जीवनाची दिशा मी बघितली. खूप लोक कार्यकर्ते, बाबा आमटे समाज जीवनात असल्यामुळे लाखो लोक, पु ल देशपांडे 36 वर्षे यायचे, कुसुमाग्रज असो, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, महारोगाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला तिथे लोक राहायचे. आणि आनंदवन बंद करणं हे आमचं मिशन स्टेटमेंट आहे. त्यामुळे ते सामाजिक तुरुंग आहे, स्वेच्छा तुरुंग आहे, त्याचा मी जेलर आहे. माझ्यासारख्या जेलरला कोणी कधी बोलवत नाही. पण एक माणूस मला पत्र लिहायचं, त्याला बाबांच्या कविता पाठ होत्या. तो म्हणाला की मी जेलमध्ये आहे. तिथे जेलच्या बाहेर एक महारोगी त्यांनी ठेवलेला आहे बरॅकमध्ये, कारण महारोगांना अरेस्ट करत नाही. अरेस्ट केलं की जेल संपावर जातं. आणि 1.25 कोटी लोक आपल्या देशामध्ये आहेत, एक ऑस्ट्रेलिया खंडा एवढे. हे कोण सांगतं? चीफ जस्टिस चंद्रचूड, ज्याला मी उदयसारखं अरेतुरे म्हणायचं. सुबोध खानविलकर आज भारताचे लोकायुक्त प्रमुख आहेत, धनंजय चीफ जस्टिस आहे. आणि ते सांगतात की 119 कायदे या रोगाच्या विरुद्ध आहेत आणि 1.25 कोटी लोक आपल्या देशामध्ये आहेत की ज्यांना जगण्या मरण्याचा अधिकार नाही. तर आनंदवन ही जी संस्था आहे त्यांनी 11 लाख कुष्ठरोग्यांशी डील केलेलं आहे. याच्या जवळपास जाणारा आकडासुद्धा जगात कुठे नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी धर्म नाही. परमपूज्य दलाई लामा तिथे वारंवार येतात. आता ते 90 वर्षाचे झालेत. तिथे कालेखा नावाचा माणूस होता, ज्याला धड जेवता येत नव्हतं, तो तंट्या भिल्लाचे काम करायचा. त्यांनी लोखंडी ट्रंक केली होती. दलाई लामा 3 दिवस राहायचे, तेव्हा ते आरामात बघायचे की कालेखा कसं काम करतो. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी कालेखाबद्दल लिहिलं. बाबा आमटे म्हणायचे की परमेश्वर माझा पेशंट आहे, चालत नाही, बोलत नाही, गरिबांचं ऐकत नाही, त्याच्यावर उपचार करा. पण ते म्हणाले की गॉड इज व्हेरी बिझी, त्याचं काम पुष्कळ आहे. डू इट व्हॉट यू कॅन डू इट युअर सेल्फ, डोंट डेलिगेट टू गॉड. पण अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं. तुम्हाला भूक लागली, तुम्ही आईकडे जाता, बायकोकडे जाता, हॉटेलला जाता. भूक लागल्यानंतर कोणी चर्च, गुरुद्वारा, मशिदीमध्ये जात नाही. तर 1990 साली अशी 10 रुपयाची पत्र्याची पेटी कालेखाने तयार केलेली मी घेऊन इंग्लंडमध्ये जातो आणि जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार बाबा आमटेंना असतो. ते कधी पुरस्कार घ्यायला जात नव्हते. त्याची किंमत $7 लाख होती. नोबेल पुरस्कारापेक्षा फक्त तो 1.5 पट मोठा होता. तिथलं प्राईम मिनिस्टर म्हणतो, आर यू अरब? तर डोक्यावर हेडगिअर नाही. दुसरा डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणतो, वेर आर यू कमिंग फ्रॉम? म्हटलं आय कम फ्रॉम इंडिया. पण तुमचे सगळे मंत्री तर असे बंद गळ्याचे हे घालतात. म्हटलं माझा प्रोटोकॉल आहे, माझ्या इथे तयार झालेला आहे. तो त्याच्यात माझा नाना दूध भाऊ आहे, त्याच्या अंगावर कधीही तुम्हाला चांगले कपडे दिसणार नाही. तो वर्षानुवर्ष हे आमचा सगळ्यात मोठा गिराईक होते आणि त्याची जाहिरात त्यांनी केली. पण मी आज तर त्याला आता 50 वर्ष झाले म्हणून तो जाहिरात करायला की
त्याच्या बायकोनी नीलकांती पाटेकर आणि प्रदीप वेलणकर यांनी कोकणातल्या कुष्ठरोग्यांवर फिल्म काढली होती. ते दोघेही त्या फिल्मचं नाव विसरून गेले की त्यांना ठेवायचंच नाही. 3 एपिसोड्स होते. ते आज ती अवस्था 1.25 कोटी लोक आपल्या देशामध्ये आहेत. एक खंड. हे कोण सांगतं? धनंजय चंद्रचूड सांगतात. मी डॉक्टर स्वामीनाथन म्हणून त्यांच्याबरोबर 15 वर्ष भारताच्या प्लॅनिंग कमिशनचा मेंबर होतो, ॲडवायझर होतो. आणि आज 75 वर्ष, मला 78 चालू होणार. मला असं कधी वाटलं नाही की कुष्ठरोग्याचं काम परत करावं लागेल. त्यामुळे आज आम्हाला उदय सामंतचा एवढा मोठा आधार आला की हा सरकारी अधिकाऱ्यांना जायला सांगतो, जा तिथे बघा, त्यांचं काम बघा. त्यांना लोन नाही, सबसिडी नाही, आधार कार्ड नाही, कुठलं काही कार्ड नाही. आणि 1600 लोक अंथरुणावर आहेत. आणि 1.5 कोटी अंध, अपंग, आदिवासी अशा सगळ्या लोकांना त्यांनी मदत केलेली. म्हणून पुलंनी त्याला प्रतिसृष्टी असं म्हटलं होतं. आणि म्हणून मी आज बाहेर का पडलो? कारण तो चांदा ते बांदा त्यांनी नातं जोडलं, म्हणून मी इथे आलेलो आहे. मी कुठल्याही पब्लिक फंक्शनला कधी कुठे गेलेलो नाही. जगभरातून मला बोलवण्यात येतं, पण मी कुठे गेलो नाही. मग तेवढ्याकरता त्याच्याकरता मी आलो. तर तो आज असो नसो मंत्री किंवा, पण तो कार्यकर्ता म्हणून तो यापुढेही काम करेल आमचा ॲम्बॅसेडर म्हणून. त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आनंदवनाचे कपडे घालायचा कधी कधी ती प्रयत्न कर नानापासून. आम्हाला गिऱ्हाईक माल विकायला आम्हाला सांगावं लागतं कधीतरी. बोल काय ठीक आहे ना. अरे